असतील किंवा अजित पवार असतील, या दोन्ही पवारांना मी निवडणुकीमध्ये मदत करणार नाही अशी त्यांनी भूमिका घेतलेली आहे. त्या म्हणतात की मी अपक्ष उमेदवारी अर्ज सुद्धा दाखल करू शकतो. महायुतीमधली भांडणं चव्हाट्यावरती येत आहेत की किंवा पवारांचा जो 20 वर्ष संघर्ष केलेला आहे ते खतखत कुठेतरी आता बाहेर येते? मला वाटतं मी माजी मंत्री विजयबापू शिवतारे यांचं विधान मी पाहिलेलं नाही, त्यामुळे त्यावर भाष्य करणं उचित नाही. परंतु महायुतीमध्ये एकवाक्यता नाही ही गोष्ट तर सर्व स्पष्ट आहे. आणि महत्वाचं म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा रोज महायुतीतला एक पक्ष हा आमच्याकडे उमेदवारी आली पाहिजे ही भूमिका मांडत असतो. यामध्ये फार गरजेचं लक्ष देण्याची बाब अशी आहे की उद्दिष्ट काय. महायुती जेव्हा ही निवडणूक लढते तेव्हा एक पाशवी सत्तेच्या दृष्टीनं चाललेली वाटचाल आणि दुसरीकडे महाविकास आघाडी ही महाराष्ट्राच्या हितासाठी, शेतकऱ्यांचे प्रश्नांसाठी, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढते. त्यामुळे तुम्हाला महाविकास आघाडीमध्ये एकवाक्यता दिसत असताना महायुतीमध्ये 3 जणांची तोंड 3 दिशेला दिसतात. त्यांच्यासाठी विचारले कलाकारांचे तुमच्या विरोधात लढण्यासाठी असं विचारलंय कलाकारांना. मला वाटतं ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं जर नाव चर्चेत येत असेल तर मोठे अभिनेते आहेत. परंतु मग माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मांडवगण फराटा इथल्या सभेत जे विधान केलं होतं त्याला स्वतःच दादा आपला शब्द फिरवतील असं मला वाटत. पंकजा मुंडेंनी वक्तव्य केलं ते म्हणतात की आता पुन्हा वनवास नको. जनतेला त्यांनी विचारलं की आता तुम्ही माझ्यासोबत आहात का, तर ही जी उद्विग्नता भाजपच्या नेत्यांमध्ये पाहायला मिळते याबद्दल काय? बघा, पंकजाताई या अत्यंत लढवय्या नेत्या आहेत आणि स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेबांचा एक फार मोठं योगदान महाराष्ट्राला सुद्धा आहे आणि त्यांचा एक फार मोठा चाहता वर्ग आजही आहे. पण भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमधली उद्विग्नता ही भारतीय जनता पक्षाची पहिली यादी जेव्हा जाहीर झाली तेव्हाच समोर आली. अनेक जणांनी मिळालेलं लोकसभेचं तिकीट परत केलं, अनेक जणांनी राजकीय संन्यास घेतला. अगदी कोविडच्या काळामध्ये ज्यांनी चांगली कामगिरी सुरुवातीला केली होती ते डॉक्टर हर्षवर्धनजी यांना सुद्धा तिकीट नाकारण्यात आलं. दिल्लीतल्या ज्या मंत्री होत्या, मला वाटतं खासदार मीनाक्षीजी लेखी यांचं तिकीट नाकारण्यात आलं. जयंतजी सिन्हा यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली. जेव्हा भारतीय जनता पक्ष एकीकडे अब की बार 400 पार असा कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी नारा देतो, त्याचवेळी जेव्हा मिळालेलं तिकीट लोक परत करतात, भारतीय जनता पक्षाचे नेते हे राजकीय संन्यास घेत आहेत, यावेळी भारतीय जनता पक्षामध्ये ऑल इज नॉट वेल ही गोष्ट स्पष्ट होते. मुख्य निवडणूक आयुक्त जे आहेत ते लोकसभा निवडणूक समोर असताना राजीनामा दिला नाही. नाही, खरं तर ही अत्यंत पेचाची गोष्ट आणि त्यांनी राजीनामा का दिला याची कारणं जेव्हा समोर अगदी स्पष्टपणे येतील, कयास अनेक जण बांधतात की सगळ्याच स्वायत्त संस्थांवर एक अप्रत्यक्षपणे एक पाशवी पकड किंवा एक दबाव हे त्याचं कारण आहे का, हे येणाऱ्या काळामध्ये जर स्पष्ट झालं तर ती गोष्ट आणखी स्पष्टपणे समोर येईल. मागच्या चंदीगडच्या महापौर निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं निवडणुका हँडल केल्या गेल्या हे आपण सगळ्यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी दाखवलं आणि त्यामुळे एकूणच लोकशाही प्रणालीवर प्रश्नचिन्ह हे निर्माण होते. आणि अशा पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्तांनी जो राजीनामा दिलेला आहे हे पाहता देशाची वाटचाल कुठल्या दिशेने चाललंय हे प्रत्येकाने समजून घ्यायला हवं. शिरूर लोकसभेमध्ये 5 महायुतीचे उमेदवार आमदार आहेत आणि एकच राष्ट्रवादीच्या पक्षाचे आमदार आहेत आणि 2च नगरसेवक जे बाजूला बसले ते तुमच्या बाजूने, बाकी सगळे अजितदादा काढतात. कशी बांधणी निवडणुकीची करणार? काही वेगळं नाहीये. 2019ला जेव्हा आदरणीय पवार साहेबांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची संधी दिली तेव्हा सुद्धा एकच आमदार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा होता, 5 आमदार विरोधातले होते. मला वाटतं सेम सिच्युएशन पुन्हा आहे. त्यावेळी 2019ला निवडून आल्यानंतर आधी 1-5 होतं, नंतर 5 आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झाले, एकच विरोधी पक्षातला राहिला. आता सुद्धा 2024 नंतर 1-5चं पुन्हा 5-1 करू. तुमच्या मतदारसंघामधला प्रश्न आहे की दिलीप मुंडे आणि शिवाजीराव आढळरावांचं भांडण हे सगळ्यांना समजतच होतं. 2 दिवसांपूर्वी आढळराव त्यांच्या घरी गेले, ते अजित पवार गटात जाणार अशी चर्चा. मात्र दिलीप मोदी वारंवार सांगतात की मी त्यांचं काम करणार नाही. मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही दिलीप मोदींची मदत घेणार किंवा ती संधी मिळून काय आवाहन कराल दिलीप मोदी? मला असं वाटतं की रणनीती ही इम्पॅक्टमध्ये दाखवायची असते, ती सांगण्याची गरज नसते. म्हणजे ते जवळपास निश्चित झाले असं म्हणायला हरकत नाही. कसं आहे, काही सगळ्याच गोष्टी सांगितल्याच्या त्याच्यामध्ये काही तथ्य नाहीये. परंतु दिलीप मोहिते हे एक अत्यंत अनुभवी नेते आहेत, त्याचबरोबर एक स्पष्ट वक्ता असलेला एक नेतृत्व आहे आणि त्यांचं मला काय मार्गदर्शन राहिलेलं आहे. आणि या संदर्भामध्ये पुढे कोण समोर उमेदवार येतो त्यानुसार पुढच्या गोष्टी ठरवू.
नाही, आता- सुप्रीम आता- कोर्टाने आज एक मोठा निर्णय घेतला. एसबीआयने जो इलेक्ट्रल बॉन्ड्सचं एक्सटेन्शन मागितलं होतं जाहीर करण्यासाठी, तर ते रिजेक्ट करून लगेच तातडीनं ऑफिस आवर्स संपायच्या आतमध्ये सबमिशन करायला लावले. तुम्ही कसं बघता या निर्णयाकडे आणि याचा कुणाला स्ट्रेट अवे फायदा होईल असं तुम्हाला वाटतं? नाही, माननीय सुप्रीम कोर्टाचं मी मनापासून या गोष्टीसाठी आभार मानतो, कारण इलेक्टोरल बॉन्ड्स जेव्हापासून ही संकल्पना आली तेव्हापासून देशाच्या संसदेमध्ये याच्याविषयी कायम संशयाच्या नजरेनं पाहिलं गेलं आणि एक दबक्या आवाजात ही चर्चा कायम अशी राहिली की जवळपास 85% इलेक्टोरल बॉन्ड्स हे फक्त सत्ताधारी पक्षाकडे गेलेले आहेत आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षाकडे एक प्रचंड मोठी यंत्रणा, प्रचंड मोठी साधन संपत्ती ही गोष्ट व्हायला लागलेली. आणि मला वाटतं दूध का दूध पानी का पानी ही जेव्हा इलेक्टोरल बॉन्डचं डिक्लेरेशन होईल त्यावेळी दूध का दूध पानी का पानी होऊन जाईल आणि सर्वसामान्य जनतेला कळेल की अशा पद्धतीनं 2014 जंतर मंतरच्या आंदोलनाच्या आडून भ्रष्टाचाराविरोधात ओरडून जो पक्ष सत्तेवर आला त्यांनी नेमकं काय केलंय. एका अप्रत्यक्ष मार्गानं या पद्धतीने ही माया जमवून ती नंतर निवडणूक यंत्रणांसाठी वापरण्याचा जो सातत्यानं प्रयत्न आहे हा लोकांसमोर येईल आणि या निर्णयासाठी मी माननीय सर्वोच्च न्यायालयाचं मनापासून आभार मानतो. सातत्यानं ज्या केंद्रीय यंत्रणांचा उल्लेख केला जातो, रवींद्र वायकर हे उद्धव ठाकरेंचे विश्वासू सहकारी होते. 24 तासापूर्वी उद्धव ठाकरेंनी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली, त्यांचा सत्कार केला आणि 24 तास उलटायच्या आतमध्येच ते शिंदे गटामध्ये प्रवेश केला. रवींद्र वायकर असं म्हणतात की मतदारसंघातल्या विकास कामांसाठी मी एकनाथ शिंदेकडे गेलोय आणि एकनाथ शिंदेंना किरीट सोमय्यांबद्दल प्रश्न विचारला की त्यांच्यावरती 500 कोटींचा आरोप केलेला होता. मुख्यमंत्री असं म्हणतात की आता तो विषय कशाला काढताय, काय सांगताय? मला वाटतं हे सगळं जगजाहीर आहे. सर्वसामान्य माणसाला जरी तुम्ही जाऊन विचारलं तरी काय होतं, तरी त्याचं उत्तर हेच येतं की जेव्हा आईस येतो, इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी, तेव्हा भले भले गारठतात आणि त्यानंतर मात्र या कारवाया जवळपास 80 ते 85% फक्त विरोधी पक्षातल्याच लोकांवर होतात. परंतु ज्यांच्यावर आरोप होतात त्यांनी असे प्रवेश केल्यानंतर त्या कारवायांचं काय होतं हे सुद्धा जाणून घेण्याचा अधिकार खरं तर जनतेला आहे. तुमचे प्रयोग सध्या सुरू आहेत. आचारसंहिता लागली तर फटका प्रयोगाला बसू शकतो किंवा लोक ऑब्जेक्शन त्या प्रयोगाला घेऊ शकतो. हे बघा, ऑब्जेक्शन घेणारे तर अनेक जण घेतात. म्हणजे 2019 स्वराज्य रक्षक संभाजी मालिका सुरू असताना 157 देशांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास, खरा इतिहास पोहोचवण्याचा प्रयत्न होत असताना कोणी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं त्याचे पुरावे सुद्धा माझ्याकडे आहेत आणि त्यामुळे हे मला नवीन नाहीये. येणाऱ्या काळामध्ये ते पुरावे सुद्धा मी तुमच्यासमोर नक्की मांडेन. तुम्ही राजकारण सोडायच्या संदर्भातली जी चर्चा अजित पवारांबरोबर केली होती त्यापूर्वी तुमच्या झीच्या काही सिरियल्स, काही कॉन्ट्रॅक्ट रद्द झाली होती एका दबावामुळे, असं तुम्ही त्यांना सांगितलं होतं, अशी माहिती मिळते.